कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये इतक्या अडचणी येतात आणि खूप अपयश आल्याच्या नंतरून सर्वात आधी डगमगतो तो म्हणजे आपला स्वतःवरील श्रद्धा, आपला स्वतःवरचा विश्वास. अशा वेळी एक गोष्ट आपल्याला तारून नेते आणि ती म्हणजे आपला स्वतःचा आत्मविश्वास. जेव्हा एखादी कठीण परिस्थिती आपल्या समोर उभी राहते तेव्हा मनामध्ये एकच विचार असायला हवा किंवा एकच विचार यायला हवा, मी हे करू शकते आणि मी ते करणारच. मी हे करू शकते आणि मी ते करणारच. मित्रांनो, हे शब्द फक्त शब्द नाही, तर हा एक मंत्र आहे. जेव्हा तुम्ही म्हणता मी हे करू शकते, तेव्हा तुम्ही तुमच्यातील क्षमतेवरती विश्वास दाखवता. आणि जेव्हा तुम्ही म्हणता मी हे करणारच, तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीला कृतीची जोड देता. हाच फरक आहे सामान्य आणि असामान्य व्यक्तीमध्ये. इतिहास साक्षी आहे बरं का. ज्यांनी जगामध्ये क्रांती केली किंवा खूप मोठे यश मिळवले, ज्यांनी जगामध्ये क्रांती केली किंवा खूप मोठे यश मिळवले, ते काही वेगळे नव्हते. त्यांच्याकडं फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे स्वतःवरचा अतूट विश्वास. जेव्हा थॉमस एडिसन विजेचा शोध लावत होते, तेव्हा त्यांना खूप अपयश आले. हजारो प्रयत्नानंतर सुद्धा त्यांना अपयश हे येतच होतं. परंतु त्यांनी स्वतःवरचा विश्वास कधी ढळू दिला नाही. ते म्हणाले होते, मी अपयशी झालो नाही तर मला असे 10,000 मार्ग सापडले आहेत जे मला चालत नाहीत. हाच तो होता आत्मविश्वास. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या मतांचा खूप विचार करतो. लोक काय म्हणतील? आता हे 4 लोक कोण आहेत ते आजपर्यंत मला सुद्धा नाही बरं का दिसलेले. लोक काय म्हणतील याचा विचार आपण करतो. या एकाच भीतीने आपण अनेकदा आपल्या स्वप्नांचा गळा दाबून टाकतो. पण आता हाच तो क्षण आहे जेव्हा आपल्याला आपल्या मानसिकतेतून बाहेर पडायचं आहे. अपयशाची भीती स्वाभाविक आहे, पण त्या भीतीला आपल्या प्रगतीचा मार्ग आता रोखून देणे चुकीचं आहे. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका छोट्या पावलानेच होते. त्यामुळेच तुमचे ध्येय कितीही मोठे असले तरी घाबरू नका. छोट्या छोट्या उद्दिष्टांवरती लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही एखादी छोटी पायरी पार करता तेव्हाच तुमचा आत्मविश्वास वाढतो. आज मी तुम्हा सर्वांना आवाहन करते, आरशात बघा आणि स्वतःला सांगा, मी अद्वितीय आहे. माझ्यामध्ये अफाट क्षमता आहे आणि मी ठरवलं तर अशक्य गोष्टही शक्य करू शकते. मी हे करू शकते आणि मी ते करणारच. हा आत्मविश्वास तुमच्या कृतीतून, तुमच्या विचारातून आणि तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये दिसू द्या. मग बघा काय जादू होते ती. कोणतीच ताकद तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कधीच रोखू शकणार नाही. आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची खरी ताकद तुमच्यातच आहे. मी हे करू शकते आणि मी ते करणारच या विचारावर आधारित ही छोटी गोष्ट खूप प्रेरणादायी ठरेल. एका लहान डोंगराळ गावामध्ये वीणा नावाची एक मुलगी राहत होती. वीणाला चित्रकलेची खूप आवड होती, पण तिचा उजवा हात जन्मापासूनच खूप कमजोर होता. त्यामुळे तिला साधी पेन्सिल सुद्धा हातात पकडताना त्रास व्हायचा. एकदा गावामध्ये राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. वीणाने त्यात भाग घेण्याचं ठरवलं. जेव्हा तिने हे तिच्या मित्रांना आणि शेजारच्यांना सांगितलं तेव्हा सगळेच तिच्यावरती खूप हसले. एक जण तर म्हणालं, तुला साधं नीट लिहिता येत नाही, तू एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये काय चित्र काढणार? लोकांचं बोलणं ऐकून वीणाला खूप वाईट वाटलं. ती खूप रडायला लागली. ती निराश होऊन तिच्या आजोबांकडे गेली. आजोबांना म्हणाली, मला वाटतं मी कधी चांगले चित्रकार बनू शकणार नाही. माझं नशीबच खूप खराब आहे. आजोबांनी हसून वीणाला सांगितलं, एक ग्लास पाणी घेऊन या. आजोबांनी
प्याला तिला डाव्या हातानं पकड असं सांगितलं. वीणाने तो डाव्या हाताने अगदी सहज पकडला. आजोबा म्हणाले, वीणा, निसर्गाने तुला एक हात कमजोर दिला असेल तर दुसरा हात मजबूतही दिला आहे. अडचण तुझ्या हातामध्ये नाही तर तुझ्या विचारात आहे. जोपर्यंत तू स्वतःला सांगणार नाहीस की मी हे करू शकते, तोपर्यंत तुझा डावा हात तुला साथ देणार नाही. आजोबाचे बोलणे वीणाच्या मनाला भिडले. तिने डोळे पुसले, डाव्या हातात ब्रश घेतला आणि स्वतःशी ठामपणे म्हणाली, मी हे करू शकते आणि मी ते करणारच. त्यानंतर एका महिन्यात वीणाने अहोरात्र सराव केला. सुरुवातीला डाव्या हाताने रेषही नीट उमटत नव्हती, पण तिचा स्वतःवरचा विश्वास अढळ होता. स्पर्धेचा दिवस आला. शेकडो मुलं तेथे स्पर्धेसाठी आली होती. वीणाने डाव्या हातात ब्रश घेतला आणि चित्र काढायला सुरुवात केली. तिने एका अशा पक्ष्याचे चित्र काढले जो तुटलेल्या पंखांनी वादळाचा सामना करत उंच उडत होता. चित्रात एवढा जिवंतपणा आणि ताकद होती की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला. जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा वीणाला प्रथम पारितोषिक मिळाले. टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा ती स्टेजवर गेली होती. तेव्हा तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने ट्रॉफी हातात घेतली आणि मनात पुन्हा तेच वाक्य उच्चारले. तेच वाक्य, मी हे करू शकते आणि मी ते करणारच. मित्रांनो, गोष्टीचं तात्पर्य एवढंच आहे. परिस्थिती किंवा शारीरिक कमतरता आपल्याला कधीच हरवू शकत नाही. जोपर्यंत आपण मनातून हार मानत नाही आणि स्वतःवरचा विश्वास आपल्याला नेहमी जगात विजयी बनवतो. हो, स्वतःवरचा विश्वासच आपल्याला जगात नेहमी विजयी बनवतो.